नमस्कार, गुड मॉर्निंग सर्वांना. वेलकम टू माय फर्स्ट मोटो ब्लॉग. आता वाजले सकाळचे 5:15 झाले. तर आपण आता चाललोय पनवेलला. ठीक आहे, असं काही फॅमिली फंक्शन आहे, ते फंक्शन पण दाखवेन तुम्हाला. तर मग घेऊन जातो तुम्हाला. ओके, तयारी झालेली आहे, भेटूया पुढे रस्त्यावर. चलो. चला मग, आपली धन्नू स्टार्ट होते. आपण पण रेडी आहोत निघायला. चलो. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. चलो मग निघूया. काका शॉक झाले. हा कुठे चाललाय, कुठे सकाळी सकाळी एवढ्या. असं काही आपल्या एरियाचा नजारा आहे सकाळी सकाळी. ॲक्च्युली गाडीचं नाम होतं बाकी ब्रेकचं, म्हणजे मागचा ब्रेक आहे ना थोडा आवाज करतोय, तर मला टाईम नाही भेटला. ठीक आहे, आता जवळच चाललोय, आल्यावर करून घेऊया. बघा, हे इकडे ना, हे बिलकुल आवडत नाही आपल्याला. हे जो कचरा पडला ना एवढी वर्षानुवर्ष, रात्रभर सकाळपर्यंत इथेच पडलेला असतो. त्याच्यानंतर मग दुपारी काढतात, परत रात्री तीच करा. म्हणजे संध्याकाळी आणि रात्री कोण चालायला वगैरे उतरलं की एवढा वास येतो. पण नाही, पण ठीक आहे, आपल्याला आश्वासन दिलेलं आहे नवीन लोकांनी की लवकरात लवकर ते करता येईल, तर करतील ते. तर चला, इथलं शंकर मंदिर मोठं मंदिर आहे. महाशिवरात्रीला इकडे चांगली मस्त पूजा असते. ॲक्च्युली फंक्शन आहे माझ्या दादाच्या इथे, आणि काल त्यांनी मला सांगितलेला लवकर ये, नाही तर बोलत होता की आदल्या दिवशी वस्तीला ये. पण ते आदल्या दिवशी वस्तीला येणं मला पॉसिबल नव्हतं, म्हणून मग मी सकाळी सकाळी पहाटे लवकर चाललो आहे. समजला? पण मस्त वाटतं यार सकाळी सकाळी, गुलाबी गुलाबी थंडी. मी आजकाल ना कुठली तरी एक रील बघितले, त्याच्यावरनं ना मला ती आठवते हो सारखी. बायकोकडे, म्हणजे बायको मम्मीकडे वगैरे जाते ना, तर तिकडे असं गेलो की तिच्यासमोर बोलतो आणि बायकोसमोर बोललो की ती चिडते. ते आहे ना, क्या बोलती पब्लिक, बोलते तो तसला मला प्रकार ते छपरी लोकांचे येतात ना, चला ते बघितलेलं, तर ते असेच राहिली हो. बघा ना, भेंडी असल्याच गोष्टी राहतात.
तर चला मग, हॅलो अगेन. रस्ता बघा मित्रांनो, एक नंबर. क्या बात है, क्या बात है. नाही क्या बात आहे वगैरे नाही, इथून ब्रिजवरनंच गेलो असतो. खालून जायचा एकच उद्देश की आपली गाडी लागली रिझर्वला. ठीक आहे. आणि जसं सर्वांना माहिती असेल, बुलेटमध्ये म्हणजे ज्या BS4 वगैरे होत्या त्यांच्यामध्ये ते रिझर्वचं वगैरे काही इंडिकेटर येत नाही. तर आपल्याला टाकी हलवून नाही तर गाडी रिझर्वला लागली की समजते. आता तेच झालं. मी निघालो आणि एक 5-6 किलोमीटर नंतर गाडी लागली रिझर्वला आणि बघतो तर काय, पेट्रोल पंप बंद. वाजलेत किती, 5:45. आता चालू तर व्हायला पाहिजे होते पण काय झाले नाही भाई. तकलीफ आहे भाई, काय करणार. ठीक आहे, बघूया आता चुरब्याला वगैरे भेटलं तर भेटेल आपल्याला, नाही तर मग डायरेक्ट पनवेल. पण शक्यतो इकडे भेटलंच पाहिजे, कारण एवढी गाडी रिझर्वला चालवणं बरोबर वाटत नाही हो. काय माहोल आहे यार, मस्त एकदम जबरदस्त. थोडं क्लायमेट यार, मज्जाच आली. आणि हा चालू आहे इकडे, पण अपोजिट साईडला आहे ना. ठीक आहे, जाऊ दे, काय हरकत नाही, पुढे भेटेल आपल्याला. तसं पण आपल्या गाडीमध्ये 5 लिटर रिझर्व आहे. 5 लिटरपर्यंत वी हॅव नो टेन्शन. आफ्टर दॅट गणपती बाप्पा मोरया. सॉरी मित्रांनो, अजून माईक वगैरे काय घेतला नाही आहे, तर असं जोरात ओरडून बोलतोय. तर मी नंतर ट्राय करीन बॅकग्राऊंड नॉईज वगैरे कमी करायला. थोडं काहीतरी शिकावं लागेल. अरे बापरे, फाटली माझी बाई त्याच्यामुळे, बसवाल्यामुळे. क्या बात है, माहौल एक नंबर. लवकर चला, चलो. भाई लाल सिग्नल 160 सेकंडचा आणि हिरवा सिग्नल 30 सेकंडचा. असं का, वाय. हे थोडं जो सोडवेल. चला, माझ्याकडनं थँक्यू. वा, किती वाटत आता 6:30. मी जरा चायसाठी ब्रेक घेतलेला, त्याच्यामुळे लेट झाला. तर काय आपण पोचलो जातो पटपट. आपण भाई एकदम हळू चालवतो, एवढा हळू चालवतो की स्प्लेंडरवाला पण मला हरवून जातो. लेफ्टला आपण गेलो ना तर इकडे खंदा कॉलनी एरिया आहे, खंदा कॉलनी. आपल्याला स्ट्रेट जायचं आहे. आज संडे ना, आज सर्व राईडला निघालेत.
मस्त वाटतं हो, राईडला वगैरे निघत असतील नाही लोक, मस्त वाटत असेल. म्हणजे मी तर कधी गेलो नाही राईडला असं, म्हणजे ग्रुपसोबत गेलो नाही. पण मी माझी वाईफ कुठे असं बाहेर जायचं असेल ना, जसं मी लांब बघाल तर एकदा दापोलीला गेलेलो माझ्या मित्राच्या रिसॉर्टवर. हे जवळजवळ आपल्या घरापासून 280 किलोमीटर आहे. एकदा वाईफसोबत गेलेलो आणि एकदा आम्ही सोलो गेलेलो, सोलो. तर मजा येते. आणि तेव्हा पण मी असंच निघतो, 5 वाजता 4 वाजता. तेव्हा कसं मला ॲक्च्युली काय आहे, मेन जो ट्रॅफिकवाला रोड आहे ना तो काढायचा असतो पटपट पटपट पटपट. आणि एकदा मोकळ्या रोडला लागलो की मग काय टेन्शन नाही. आता बुलेट जेव्हा घेतलेली तेव्हा विचार केलेला की कुठल्या तरी ग्रुपमध्ये जाऊ आपण, राईड वगैरे करू. पण काय प्रोफेशनमुळे कधी जाता नाही आलं. नंतर कधीतरी बघू आरामात, कधी जायला भेटलं जमलंच तर करूया. अरे भाई काय करतोय, राईट सिग्नल देतोय, लेफ्टला का थांबतोय, काय बैल बुद्धी आहे त्याच्या आईला त्याच्या. आता इथून आपल्याला मारायचं आहे लेफ्ट. थंडी आहे हो, असेल 21-22 डिग्री चालू असेल काहीतरी आता. मस्त वाटतं. हेच जर मी 7-8 वाजता निघालो असतो ना तर ट्रॅफिक पण भेटली असती आणि हा फील नसता आला. फील इज इम्पॉर्टंट काही, फील. आता आपण लेफ्ट मारूया. दादा खुश होईल तो. तसं पण दादाने वॉर्निंग दिलेली, लवकर ये, लेट करू नको. दादाला बोलतो आता पण लवकर आलो ना, आता 5-6 हजार रुपये दे मला, म्हणजे फेक माझ्या अंगावर 5-6 हजार रुपये चालतील मला. माहिती फोनमध्ये काय दिसतंय की नाही, कारण रोडवर लाईट्स हा प्रकार नाही आहे इकडे, आतल्या रोडला माहीत नाही. राईट टर्न मारला की आपण ते उसरली चुंबे तिकडे जातोय. आपल्याला जायचं आहे सध्या विचुंबेमध्ये. इकडे कसं जरा बरं आहे, लाईट दिसतंय तरी चांगला एरिया. पण मला इथे काय आवडतं माहिती आहे का, या बघा या सोसायटी आहेत ना, त्या कसं छोट्या छोट्या 3-4 माळ्याच्या खूप साऱ्या सोसायटी. म्हणजे आतमध्ये कसं यांचं ना पार्किंग नाही, वॉकिंग वगैरेसाठी ना एरिया खूप चांगला असेल हो. आणि अशा ठिकाणी दोस्ती बनते. आता आपण कसं मोठ्या मोठ्या कॉम्प्लेक्समध्ये राहतो, चांगलं असतील लोक आजूबाजूला तर चांगलं आहे. मेन म्हणजे काय, आपण चांगलं राहायला पाहिजे सर्वांशी बोलून चालून. पण कसं आजकाल तो फील गेला आहे हो पहिल्यासारखा.
चलो गाईज, सी यू. ओके, चलो दादा, तू पण सावकाश जा. हे मग आत्ता आपण निघालोय. आत्ता घरी जायचा टाइम झाला आहे. हॅप्पी रिपब्लिक डे ऑल. चला आपण घरी निघूया. काल तुम्हाला इथून दाखवलं नव्हते गावातले रस्ते, आज घेऊन जातो. चलो. वाव, बघा कशी मस्त शाळेतली पोरं नवीन कपडे, व्हाईट कपडे घालून 26 जानेवारीसाठी चाललेत. पण एक वेगळीच मजा असायची शाळेत असतानाची, है ना? काय वाटतं? मस्त रॅली निघायची. म्हणजे बघा, माझ्या शाळेची तर कधी निघाली नाही रॅली, बिकॉज काय माहीत नाही, आम्हाला तर सुट्टीच असायची. पण आम्ही बघायचो दुसरी शाळा ना बाजूबाजू आल्याची, पूर्ण रॅलीज वगैरे निघत आहेत, पोरं फुल नटून थटून एकदम चाललेत. हा 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 हा, मज्जाच यायची, मज्जाच. चलो, पण चांगलं आहे बाई, केलं पाहिजे. एक दिवसासाठी रॅली वगैरे पोरांनी केलंच पाहिजे देशासाठी. मग काय. आणि लहान पोरांना ना आजकाल जरा या गोष्टींमध्ये थोडं इन्व्हॉल्व केलंच पाहिजे. ही जी जनरेशन अल्फा बीटा जे पण आहे ते, कारण जे मिलेनियल्स होते दे वर लाईक ओके, नॉट लाईक ग्रेट बट ओके. बट दिस जनरेशन झी अल्फा बीटा, प्रॉब्लेम काय झाला, त्यांना सोशल मीडिया, फोन खूप लवकर भेटले. त्याच्यामुळे दे गॉट वॉट कम्प्लेसेंट की ठीक आहे यार, छोड़ना. कि कैसा हाथ में बैठे बैठे सब कुछ मिल गया. त्याच्यामुळे आता हे बघा, गावातले विचुंबे गावातले आतले रोड आहेत. अभी इधर से अपने को सीधा जाने का है, सीधा नहीं सॉरी राइट मारने का लगता है. हाँ राइट ही है, राईट आहे ना? हो, राईट. तिकडून जायचं आहे. आता सर्वच निघतील घरात ना. आज तो नवीन ब्रिज होता, त्याच्यावरनं काल मी येत होतो आणि तिथेच मेमरी फुल झालेली आहे. विठ्ठल रुक्मिणी मंदिर. बघा ना, एक टाईम असा होता जी ही नदी आहे ना खूप सुंदर होती, बट आपणच कचरा टाकून घाण करून बिचारीची वाट लावली. ती नदी फक्त आता पावसाळ्यात स्वच्छ सुंदर होते, बाकी दिवस अशीच, वर्षाचे बाकी 8 महिने अशीच. अरे आपल्या जन्मला सकाळी पायाच नाही पडलो, सॉरी बेटा. पण यार इकडे पण काही डेव्हलपमेंट झालं आहे बघा ना. ही बिल्डिंग पहिला अक्षरशः जेव्हा दादाने इकडे घर घेतलं तेव्हा काहीच नव्हतं, म्हणजे एकदम मिनिमलिस्टिक, ज्या बेसिक ज्या 4-4 माळ्याच्या 3-3 माळ्याच्या बिल्डिंग आहेत तेवढ्याच होत्या. पण आता ते बघा, ती बिल्डिंग बघा समोर कशी मस्त दिसते. हे सर्व ना इकडे ॲक्च्युली होतं पहिले, पण हे म्हणजे हे आजूबाजूचे, बट जे असे एकदम रोडच्या जवळ वगैरे दिसत आहेत ना आपल्याला, ते सर्व काय नव्हतं. बट यार छान वाटतं, मस्त आहे, डेव्हलपमेंट झाली, चांगलं झालं. आणि आता कसं आय थिंक पनवेलच्या पुढून ना नंतर 3री महामुंबई होते, एअरपोर्ट होतं ना आपलं, जे होतं आहे म्हणजे झालंच आहे एअरपोर्ट, तर त्याच्यामुळे चांगलं आहे. चला मग थोडीशी राईड एन्जॉय करा, जरा इथून बाहेर निघूया, मग तुम्हाला भेटतो मी. ओके.
बघितलंच नाही मी उडालो. व्हिडिओच्या नादात मी स्पीड ब्रेकरच मिस केला. तुम्ही असं करू नका, ठीक आहे. रोडवर लक्ष असू द्या, तर आपण हळू जाऊया है ना. काय डेव्हलपमेंट आलाय हो या साईडला. आयरोळी, घनसोली, कोपर साईडने. एक टाईम असा होता इकडे आजूबाजूला काहीच नव्हतं, काहीच म्हणजे काहीच नाही. पण आत्ता असं झालंय इकडे जर कोणाला रूम वगैरे बघायची असेल 1 BHK बोला, 2 BHK बोला, 1.5 करोडच्या खाली नाही हो. 1 BHK साधं 1 करोड, 1.25 करोड. 2 BHK तर मग झालं तुमच्या खिशात 1.5 करोड पाहिजेच पाहिजे. चांगलं आहे, डेव्हलपमेंट होते, आपला देश पुढे चालला आहे, मस्त वाटतंय. मला जरा गाडी काढूया मधनं. हां थांबूया. किती आहे 51. गाडी बंद. चलो लेट्स गो. पण कधी पण भावांनो कुठेही जात असाल ते माहिती आहे ना, कोण कोण लोक 5-6 सेकंड बाकी असतात तेव्हाच निघतात. चुकीचं आहे. जोपर्यंत पूर्ण सिग्नल ग्रीन होत नाही, आजूबाजूवाल्या गाड्या थांबत नाही, तोपर्यंत निघायचं नाही. कसं आहे, आजूबाजूवरून कोण आलं ते पटकन थांबत नाही, त्यांना पण त्या 5-6 सेकंडमध्ये गाडी काढायची असते. आणि त्या 2-3 सेकंडसाठी त्यावर चलान कशाला पाडून देत आहे है ना. आपला सिग्नल ग्रीन झाला की नाही का मग, बरोबर. हे बघा, हे आयरोली माइंड स्पेस. आईचा काय एरिया बनवला आहे यांनी माहिती आहे. आतमध्ये मी एकदा गेलेलो फक्त, लिटरली म्हणजे एकदम पॉश, परफेक्ट पवईसारखं. पूर्ण MNC कंपनीज आहेत इकडे, सर्व मोठ्या मोठ्या कंपनी एवढ्या तुम्हाला भेटतील. सॅमसंग, ॲक्सेंचर, अजून भरपूर मोठ्या मोठ्या कंपनीज आहेत सर्व. काही शिफ्टिंग कंपनीजसुद्धा आहेत. इकडे माइंड स्पेस आहे. परत आतमध्ये तिकडे आतमध्ये पटणीला एक माइंड स्पेस आहे. अरे गाड्या अशा उडतात ना. नवीन बिझनेस पार्क वगैरे होतोय. हे इकडे एक बिझनेस पार्क आहे, खूप मोठा आहे. आणि मित्रांनो, एक गोष्ट कळाली मला की जर तुम्ही काही ठरवलं आहे की बाबा छोटी गोष्ट, जसं फॉर एक्झाम्पल तुम्ही ठरवलं आहे बाबा मला ती बाईक घ्यायची आहे किंवा मला तो फोन घ्यायचा आहे, पण जाऊ दे सध्या नको नंतर घेतो, असं करू नका. इच्छा आहे ना घ्या. एक जिंदगी यार, जगा. कोण नाही काय बोलत. बघा आता तुम्हाला असं वाटतंय बाबा ते घेतलं तर थोडं तिकडे फायनान्शियल अडकायची चान्सेस आहेत. देवाने तुम्हाला ड्रीम्स दिलेत, ठीक आहे, उगाच दिलेत नाही. देवाला माहिती आहे तुम्ही करणार. आणि समजा कुठली राहिलेली गोष्ट आहे बाबा, कोणाला घर घ्यायचं आहे, कोणाची गाडी घ्यायची आहे, काही घ्यायचं आहे, बिंदास घ्या. ही गोष्ट घ्या. पुढच्या गोष्टी करायचे मार्गसुद्धा तुम्हाला आपोआप देव देणार. समजलं. मन मारायचं नाही बिलकुल. एक ही जिंदगी है, एन्जॉय करो, खुश रहो, मजा करो. आणि दुनियेचा विचार नाही करायचा. अरे यार मी ही गाडी घेतली, आता माझे मित्र काय बोलणार, माझ्याकडे हाच फोन आहे, साधाच फोन आहे, काही होत नाही.
कोणाकडे एवढा टाइम नहीं है तुमच्याबद्दल विचार करायला. तो अपनी ज़िंदगी अपने टर्म्स पे जियो और मज़े से जियो. काय बोलत होता? ना मित्रांनो, तुम्हाला सांगतो, जर ठाण्यावरनं किंवा कळव्यावरनं तुम्हाला पहिला जर कळवा ठाण्यावरनं तुम्हाला पनवेल साईडला जायचं आहे ट्रेननी, तर एकच ऑप्शन होता आपल्याकडे. ठाणा स्टेशन जावा, ट्रेन चेंज करा आणि मग पनवेल ट्रेन पकडा. पण आता कसं सीन झालं आहे, इकडे ना दिघा स्टेशन झालं आहे, दिघा. त्याच्यामुळे एवढं इझी झालं आहे लाईफ. सरळ रिक्षा पकडून दिघा स्टेशनला या, डायरेक्ट पनवेल ट्रेन भेटते तुम्हाला. काही टेन्शनचं काम नाही आहे. पण हे काम एक मात्र चांगलं केलं आहे, मला खूप आवडलं आहे. लाल स्विफ्ट मस्त दिसतो, गाडी चांगली आहे, पण ते तो बिल्ड क्वालिटी. मारुतीने हे इन्क्रीज केलं ना थोडं बिल्ड क्वालिटी. हां, पण काय होणार, मायलेजवर थोडं मायलेज वगैरे कमी होणार. आणि आपल्या लोकांना तेच पाहिजे, मायलेज. भाई 50-50 काही तेल नाही, हमको मागताय मायलेज. तसं करू नका. कुठली पण गाडी वगैरे घ्याल, आपण घेतो गाड्या कशासाठी, मजासाठी नाही, फॅमिलीसाठी घेतो ना. फॅमिली हा वर्ड आला म्हणजे तिथे सेफ्टी आलीच पाहिजे, समजलं. म्हणून थोडे पैसे टाका, सेफ गाडी घ्या, फॅमिलीला पण आरामात सेफली घेऊन जावा. हां, जर तुमचा युजेज असं कमी असेल, सिटी लाईफ असेल, तर तुम्ही विचार करू शकता. पण इन केस कधी तुम्हाला लांब वगैरे जायचं आहे, तुमचं फ्रिक्वेंटली गावी वगैरे जाणं असतं, म्हणजे पकडा कुणाला रत्नागिरी, पुणे वगैरे असं असेल, त्यांना कॉन्स्टंट हायवे ट्रॅव्हलिंग आहे, एक्सप्रेस वे ट्रॅव्हलिंग आहे, तर त्यांनी शक्यतो चांगला बिल्ड क्वालिटी टाटा, महिंद्रा किंवा दुसऱ्या होंडा वगैरे, टोयोटा अशा गाड्यांचा विचार करावा. आणि ज्यांचं डे टू डे लाईफ फक्त सिटी लाईफ आहे, त्यांच्यासाठी मारुती इज द बेस्ट. या म्हणजे ए टू बी, घर टू ऑफिस, ओनली अंडर 50 किलोमीटर तुमचं ट्रॅव्हलिंग आहे, तर यू कॅन थिंक ऑफ मारुती. मित्रांनो, तुम्ही कोण बिग बॉस बघता का हो? बिग बॉस मी तर बघत नाही, मला आवडतसुद्धा नाही. पण कधी कधी ना ते इन्स्टावर वगैरे असे क्लिप्स येतात ना, मराठी बिग बॉसचं बोलतो मी. एक चांगलं काय वाटलं माहिती आहे का, फोकस्ड इंडियन जो आपला भाऊ आहे, भाऊ म्हणजे आपल्या एरियामध्ये राहतो, मार्तिक नगरमध्ये, कळव्यात, तो गेला आहे. आणि मस्त आहे यार, त्या पुरांनी, त्या पूर्ण ऑरेंज ज्यूस गँगनी कुठून सुरुवात केली आणि आज बघा कुठे जाऊन पोचले. तर त्यांनी विचार केला असता, अरे यार लोक काय बघतील, काय बोलतील, कसं वाटेल, भाई पोचले नसते. आज बघा तो पोरगा मराठी बिग बॉसमध्ये गेला आहे, रितेश देशमुखांना भेटला आहे, मजा येते. मराठी बिग बॉस वगैरे चांगलं वाटतं आपलं. त्याच्यात अजून एक आपला भाऊ आहे रोशन दादा, भाई एवढा मेहनती पोरगा आहे तो, म्हणजे सलाम आहे यार त्याला, सलाम. तो जर बोलला असता, ज्याला माझ्याकडे पैसे नाही आहेत, मी बॉडी बिल्डिंग कसं करू,
व्लॉगिंग कसं करू, काही मग तो कुठेच पोचला नसता. मला 700-800 सिमेंटच्या गोण्या घेऊन जाणं पाठीवर, त्याच्यानंतर रात्री येऊन जिम करणं. भाई सल्यूट आहे त्या भावाला, सल्यूट. आणि बघा त्याच्या ड्रीम्स होत्या, एवढी मेहनत करून त्या आईला आपल्यासारखं असतं तर काय, आज ठीक आहे आईला 10 गोण्या उचलल्या, तुम्ही पाठ गेली माझी, कंबर गेली, मरू दे तिकडे. नाही भाऊ काय 700-800 1000 गोणे कधी कधी होतात. त्याच्यानंतरसुद्धा तो ट्राय करतो आहे की माझी ड्रीम पूर्ण होऊ दे, काहीतरी करायचं आहे स्वतःसाठी. आज झालं ना भाईचं स्वप्न पूर्ण. अख्ख्या इंडियात नाही तरी अख्ख्या महाराष्ट्रात त्याला लोक आत्ता ओळखत आहेत. तर तसंच आपल्या ड्रीम्सवर फोकस केला आहे त्यांनी, तसंच सर्वांनी पण करा. लाजायचं नाही भाई, दुनिया येणार नाही तुमचं पोट भरायला. सॉरी यार, जरा सर्दी पण झाले, त्याच्यामुळे असं चूक चूक आवाज येत असेल मध्ये. हां हां हां, मला ना आता काहीतरी मस्त मसाला डोसा वगैरे आता सुगंध आलेला आहे छान, त्याच्यामुळे अशी पटकन भूक लागली. पण आता जाऊ दे, आता घरी पोचतच आहे 5-10 मिनटात, तर घरी जाऊनच खाईल काहीतरी. इकडे दुनियाभरची ट्रॅफिक असते. गाडी बघा ना कशी लावली. ना एक गोष्ट रिक्वेस्ट आहे, आज 26 जानेवारी म्हणून देशभक्ती प्रेम जागवू नका. झेंडे घेता, नंतर आजच्या दिवस गाड्यांवर मिरवता, छाताळावर मिरवता, चांगली गोष्ट आहे करा, पण उद्या फेकून देऊ नका, समजलं. आता बघा आज 26 जानेवारी, आज सर्वांचे देशभक्त जागे झालेत, सर्वांच्या गाड्यांवर कपड्यांवर फ्लॅग लावला आहे आपला, पण उद्या तोच फ्लॅग जमिनीवर पडलेला असेल. तर असं करू नका मित्रांनो. आपला फ्लॅग आपली शान आहे, समजलं. कोणीतरी त्या फ्लॅगसाठी बलिदान दिलेलं आहे, सॅक्रिफाईस केल्यात, समजलं. तर तो फ्लॅग उचलत आहे, तो फ्लॅग नेहमी आपल्याहून वरतीच असला पाहिजे, समजलं. कधी खाली पडू द्यायचं नाही, जरा खाली पडू. अरे बापरे 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 बापरे, काय झालं, शिट, ती ताई पडली हो. बाप त्यांना आहेत, काही लोक हेल्प करत आहेत त्यांना. जास्ती लागलेलं दिसत नाही आहे, गाडीवरनं पडल्यात त्या. तेच आरामात चालवा भावांनो सर्वांनी. आणि नवीन नवीन ज्या पण आपल्या बहिणी लोक जे शिकल्यात गाड्या, आरामात चालवा, हेल्मेट घालूनच चालवा. शायनिंग मारायची नाही. आपला पर्पज काय आहे, इथून तिथे जायचं आहे आणि वापस घरी यायचं आहे नीट. जसं गेलो आहे तसं तसंच जावा, आरामात जावा. तर मग चला मित्रांनो, हा व्हिडिओ इथेच संपवूया आपण. तुम्हाला मी पुढच्या व्लॉगमध्ये भेटतो. ओके, थँक्यू. जर काय आवडलं असेल तर एक लाईक द्या, तुम्हाला वाटलं चांगलं आहे तर सबस्क्राईब करा. ओके, चलो, सी यू, थँक्यू.